सापडलेला असताना वेगळं घेणं म्हणजे स्वतःच्याच लोकांना फसवल्यासारखं आहे। कारण ज्यांच्या नोंदी 50-50, 60-60 लाख सापडल्या, हा मराठा समाज आरक्षणात त्याला ते हक्काचं ओबीसीचं आरक्षण सोडून दुसरं ताट देणं म्हणजे समाजाची फसवणूक करणे आणि ते मराठा समाजाकडून शक्य नाही। आमची मागणी ओबीसी आरक्षणात आहे, त्यावर ते आम्ही मात्र ठाम आहेत। त्यांनी मराठा समाज सोबत राहावं, पहिल्या दिवशी ते होते। आम्हाला मात्र एवढीच अपेक्षा आहे आणि विनंती पण आहे त्यांना। त्याचं काय कामाची कोणती पावती? नाही नाही, मला नाही कळालं कामाची म्हणजे आणि तुला पावती दे मग काय मग काय गुदले काय पावत्या तो आज जवळ राहून देईन सगळ्या आणि मराठ्याजवळ तुमच्या लय पावत्या आहेत। मी सांगितलं ना की तुम्ही उगाच बोललात, तुम्ही गप होतात ते जमत होतं। कारण लोकांना वाटत होतं किमान हा गप आहे म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे का काय, किंवा याचा पाठिंबा आहे का नाही काहीच कळत नव्हतं मराठ्यांना। आता मराठ्याला घेणं देण्याचं जागत होतं आणि तुमच्या बारामतीवर किती प्रेम आहे हे सगळ्याला माहिती, पण तुमच्या पोटातलं वटावर आलं आणि तुमच्या जी पूर्वीपासूनची सवय तुम्हाला मराठ्यांची वाटोळं करायची ती तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली। तुम्हीच छगन भुजबळ मराठ्याच्या अंगावर सोडलेलं आहे, दुसरं कोणीच नाही सोडलं। तुमच्या कालच्या बोलण्यावर सिद्ध व्हायला लागलं की छगन भुजबळ हे तुम्हीच मराठ्याच्या अंगावर सोडलेला आहे। हिंडा त्याच्या गळ्यात हात टाकून मराठी टायमाला हिशोब करतील। धन्यवाद। हा, ते मलाही सांगायचं होतं त्या दिवसापासून की मी मराठा समाजाला पाठीमागं आव्हान केलं होतं कार्यक्रमाच्या वेळेस। सामान्य मराठ्यांनी रुपया गोळा केलेला आहे, त्यातून ते कार्यक्रम झालेले। आता मुंबईला जायचे कार्यक्रम सुद्धा मराठा समाज स्वतःच्या समाजाकडूनच गावातले गावातच आपण आपले 2-2 रुपये जमा करतात आणि सामुदायिक खर्च ते मुंबईला जाण्याचा उचलणार आहे। याच्यात कुणीही कोणाला पैसे मागू नका, कोणालाच अजिबात बाहेरच्यांना। अशा कानावरती आलंय की मुंबईच्या नावाखाली काही जण पैसे जमा करायला लागले। त्यांनी पैसे गोळा करू नये, आपल्यात जमा करायचं ठरलेलं आहे। आपला गोरगरिबांचा पैसा आपलेच गोरगरीब मुंबईला जाणार आहेत आणि जर कोणी दिले असले तर त्यांनी ते माघारी घ्यावेत। आमचं त्या समर्थन त्याला नाहीये। उद्याच्याला परत बॉम्बलायचं नाही, आम्ही दिलते, आम्ही मराठ्यांनी तुला द्यायचे सांगितलेलं नाही, दिले असले तुपल्या माघारी घे सगळ्या पुढे। ज्यांना कोणाला दिले असतील मग तो कोणी असेल त्याच्याकडून त्यांचे पैसे त्यांनी वापस घ्यावेत। कारण कोणाला इथं पैसे कमावण्यासाठी आंदोलन नाही, हे गोरगरीब मराठ्यांनी आंदोलन उभा केले, त्यांच्या घामाच्या पैशातून हे आंदोलन सुरू आहे। ते आता 10-10 रुपये पुन्हा जमा करतील पण मुंबईला जायची तयारी करतील। कोणाकडून पैसा गोळा करायची काही गरज नाही आणि लोकांनी ते देऊ सुद्धा नाही। ज्यांना काय करायचंय त्यांनी त्या रॅलीत तिकडे स्वतः येऊन तयारी करायची, पण कोणाच्या हातानं द्यायची किंवा कोणी म्हणून इथं लागत आहेत म्हणून मागितले, तिथं लागत आहेत म्हणून मागितले, कुठेही लागत नाहीत। आम्हाला रस्त्याने सुद्धा कुठंच पैसे लागत नाही। काही कारण सांगतील, काही जेवायचं सांगतील, जेवायचं सुद्धा आम्ही आमचं घ्यायला लागलो। त्यामुळे कुठंच पैसे लागत नाहीत। ज्या गाड्या जाणार आहेत, ज्याला काय खर्च येणार आहे ते गावातूनच आमचे पोरं गावातूनच समाजाकडून उभा करणार आहेत। त्यामुळे कोण कोण कुठं महाराष्ट्रात जर ते असे प्रकार करत असतील तर त्यांना विनंती तुम्ही ते थांबवा आणि जर कोणी असे फसून कोणाकडून पैसे घेतले असले त्यांनी ते माघारी घ्या।